मित्रांनो, आज रविवार होता आणि सहज म्हणून मी माझ्या वेंगुर्ल्यातील एका मित्राला घेऊन वेंगुर्ल्यामधील सुंदर अशा एका गावामध्ये जाण्यासाठी निघालो. हा गाव म्हणजे एक प्रकारचं डार्क फॉरेस्ट. ह्या गावात पोचल्यावरती मी माझ्या एका मित्राला घेतला सोबत आणि त्याला घेऊन आम्ही ह्या गावातील एका अज्ञातस्थळी जाण्यासाठी निघालो. ह्या अज्ञातस्थळी जाण्यासाठी आपल्याला ह्या गावच्या सड्यावरती पोचावं लागतं. सड्यावरची वाट चालून संपली आणि एका अरुंद वाटेने आम्ही जंगलाच्या दिशेने खाली उतरायला लागलो. 15 ते 20 मिनटं चालल्यावरती आम्ही आमच्या ह्या अज्ञातस्थळी असलेल्या जागेवरती येऊन पोचलो. हीच ती देवतळी, ज्याला आपण देवराई म्हणतो. आणि येथील लोकांनी हीच देवराई आणि हीच देवतळी अजूनही जपलेली आहे. ही देवतळी बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चप्पल काढूनच जावं लागतं. या ठिकाणी पूर्णपणे जांभा दगड आहे. ह्या जांभ्या दगडावरती वरच्या बाजूने मोठा पाऊस पडला की धबधब्यासारखं पाणी खाली पडतं. ही जागा म्हणजे एक प्रकारची भयान शांतता, घनदाट झाडी आणि वटवगळांची घरं. तसेच इथे पोचताच एक विशिष्ट प्रकारचा गंध तुम्हाला जाणवू लागतो. हा डार्क गंध तुमच्या नाकाला झोंबूही लागतो. ह्या तळीच्या वरच्या बाजूने आतमध्ये एक भुयार आहे. असं म्हणतात की हे भुयार किती लांब आहे कोणालाच माहिती नाही. ह्या भुयाराच्या आतमध्ये प्रवेश करताच थोडंसं श्वास गुदमरल्यासारखं वाटतो. त्यामुळे आतमध्ये जास्त जाणं हे योग्यच नाही आहे. ह्या भुयाराच्या आतल्या बाजूने वटवगळांची घरं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे इथे आवाज न केलेलाच बरा. ह्या भुयाराच्या आतमधूनच पाण्याचा एक निरंतर झरा वाहत असतो आणि तेच पाणी ह्या तळीमध्ये येऊन मिळतं. तसेच ह्या तळीमधून एका ओहळाचा उगम होतो. हाच ओहळ खाली खाडीला जाऊन मिळतो आणि हीच खाडी जाऊन ह्या समुद्राला मिळते. बाजूला भुयार असल्यामुळे गावातील लोक वाघबीळ असं म्हणतात. तळीचं पाणी अत्यंत निळक्षार, सुंदर आणि स्वच्छ आहे. पाण्यामध्ये अत्यंत सुंदर असे मासेही पाहायला मिळतात आणि हे मासे अगदी सहजरित्या आपल्या डोळ्याने आपण पाहू शकतो. हे पहा, स्वच्छ आणि सुंदर असं गुहेतून येणारं झऱ्याचं पाणी. आम्ही या ठिकाणी आवाज न करता शांत उभे होतो. तरी पण वटवाघळांना चाहूल लागली आणि सगळी वटवाघळं एक एक करून बाहेर येऊ लागली. देवतळी, देवराई असे शब्द आले की त्या ठिकाणी नियम येतात आणि गावातील लोकांनी हेच नियम अगदी सुंदररित्या जपलेले आहेत. त्यासाठी लागतो एकोपा, संस्कार आणि पारंपरिकपणे जपलेले सगळे नियम. देवतळी तर बघून झाली होती. क्षणाचाही विलंब न करता आम्ही लवकरात लवकर येथून बाहेर पडलो. ही अशी ठिकाणं तुमच्या निदर्शनात असतील तर त्याचं लोकेशन कधीही शेअर करू नका.